नमस्कार, अमरावती खबर के न्यूज बुलेटिन में आपका स्वागत है। आइए पेश करते हैं आज के प्रमुख समाचार। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज 7वा दिवस आहे। काल दिवसभर अमरावतीत आंदोलनस्थळी मोठ्या घडामोडी घडल्या। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे भेटीला गेले, तर आज मंत्री उदय सामंत यांची भेट घेणार आहेत। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाने राज्याचे लक्ष वेधले आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी आदींसाठी बच्चू कडू यांनी 8 जून पासून आंदोलनाचे हत्यार उपसले। मोझरी येथील गुरुकुंज आश्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीसमोर त्यांचे हे उग्र उपोषण सुरू आहे। काल सरकारच्या वतीने महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची भेट घेतली। मंत्री बावनकुळे यांनी सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं, तर दुसरीकडे बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर कार्यकर्त्यांची बाजू ऐकून उपोषण सोडण्याविषयी निर्णय घेणार असल्याचं सांगितलं। आता थोड्याच वेळात ते निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे। बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा 7वा दिवस आहे। बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनस्थळी 200 पेक्षा अधिक पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे। अन्नत्याग आंदोलन स्थळाला पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे। त्यांचे कार्यकर्ते पण अनेक ठिकाणी आंदोलन करत आहेत। काल एका कार्यकर्त्याने विषारी औषध प्राशन केलं होतं, तर काहींनी कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना कोंडण्याचा प्रयत्न केला। कोणताही अनुचित प्रकार आंदोलनस्थळी होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे। बच्चू कडू आज काय भूमिका घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे। उदय सामंत भेटीला आलेले आहेत। रन बाय हरीश उद्वानी चॅरिटेबल ट्रस्ट अँड श्री झुलेला एज्युकेशन सोसायटी अमरावती, श्री RH उद्वानी इंग्लिश प्री प्रायमरी अँड हाई स्कूल अमरावती। एडमिशन ओपन, प्ले ग्रुप, नर्सरी, KG1, KG2, फर्स्ट डे 10th तक। रजिस्टर नाउ, ओपन टू academic year 2025। Fully trained faculties and all around quality education। Our specialty, well furnished classroom, well trained teaching staff based on skill development, remedial class pattern, personal and social development, audio visual and playway method। हमारा पता है कृष्णा नगर, लेन नंबर 1, अमरावती। हमें संपर्क करें 9370103850 8857017091।